म्हणजे तुम्ही विचारा, समित कदम आहेत, सत्तारूढ पक्षात सहभागी आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणात बांधकाम खात्याचे 31 मार्चच्या आधी 18,000 कोटी रुपये पेमेंट बाकी आहे। मी सारखं सांगत होतो, लय कॉन्ट्रॅक्ट घेऊ नका, शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या नंतर कॉन्ट्रॅक्टरांची आत्महत्या महाराष्ट्रात सुरू होती। फार नाही, समित कदम 60-70 हजार कोटी रुपयाची कामं हातात घेतली आहेत। पैशाची जुळणी कशी करायची हा प्रश्न तुम्हाला आणि मला पडायची गरज नाही, जे अर्थमंत्री आहेत त्यांना पडेल। पण 18,000 कोटी रुपये 31 मार्चला बांधकाम खात्यानं दिले नाही तर त्या कॉन्ट्रॅक्टरांची पंचायत 1390 कोटी दिले, बांधकाम मंत्र्यांनीच मला सांगितले। 18,000 कोटी रुपये समित देण्याची जबाबदारी आहे। दिली तर काय, कॉन्ट्रॅक्टर लय आहेत आपल्या भागात, आता कॉन्ट्रॅक्टर सगळे तुमच्याकडेच आलेले आहेत, त्यामुळे तुमच्या पक्षासाठीच मी तुमच्या सत्तारूढ पक्षासाठीच सांगतो, मी आमच्याकडे कोणी कॉन्ट्रॅक्टर राहिलेलं नाही, आमची पार्टी जोडून पाक गेले सगळे तिकडं। त्यामुळे जबाबदारी त्यांची तुमच्याकडे आहे, म्हणून आपलं तुम्ही दिसला म्हणून मला आठवलं की बाबा तुम्हाला आठवा, म्हणजे तुमचे वर संबंध जोरात आहे तसं आम्ही ऐकलं। त्यामुळे जरा कॉन्ट्रॅक्टरांची बाजू तुम्ही मांडा, कारण शेतकऱ्यांच्या नंतर नंबर त्यांचा लागू नये। आज देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, तसं कॉन्ट्रॅक्टरांची आत्महत्या होऊ नये। पण मी हे यासाठी सांगितलं हे उदाहरण की सरकारने खिशात असणाऱ्या पैशापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करायचा सुरुवात केली आणि सरकार डिफॉल्ट व्हायला लागलं, सरकार थांबायला लागलं की मग देशाच्या अर्थव्यवस्थेत, राज्याच्या अर्थव्यवस्थेत अनेक प्रश्न तयार होतात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।